नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत की बिना अस्तरच्या ब्लाऊजवरती आपण कशा प्रकारे नवीन नवीन प्रकारचे गळे आखू शकतो। तर मी काय केलेले आहे, एक कॅनव्हासचा पेपर घेतलेला आहे आणि कॅनव्हासच्या पेपरवरती मी गळ्याचा आकार काढून घेणार आहे। पहिल्यांदा 2.5 इंचाची वरती खूण केलेली आहे आणि खाली ही 2.5 इंचाची खूण केलेली आहे। तर मी गळ्याचा आकार जो आहे तो 7 इंचाचा घेतलेला आहे आणि खालीही आपल्याला छोटासा चौकोन करून घ्यायचा आहे। यामध्ये मी थोडासा पंचकोनी आकार देणार आहे। तर जो गळ्याचा आकार आहे ते थोडासा बाहेर घ्यायचा आहे आणि त्यावरती टोप काढून घ्यायचे आहे आणि नंतर खाली जो आहे तो छोटासा चौकोन काढायचा आहे। तर आता इथे मी काय करणार आहे की 2 इंचाचा आकार घेतलेला आहे आणि त्याचा मध्य बरोबर 1 इंचाचा काढून आडवाही 1 इंचाचा मध्य करून घेतलेला आहे आणि याचा चौकोनी आकार मी तयार करून घेणार आहे। चौकोनी आकार तयार करून झाल्यानंतर व्यवस्थित आकार आहे तो बाहेरच्या साईडने मी कात्रीने कट करून घेणार आहे आणि नंतर आतलाही भाग मी कट करून घेणार आहे। जो गळ्याचा आकार आहे त्या रेषेवरतीच बरोबर आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला हे अशा प्रकारे सोपे आणि सुरळीत गळे काढता येतील। तुम्ही अशा प्रकारे प्रयत्न करू शकता। आता हा गळ्याचा आकार माझा झालेला आहे आणि मी काय करत आहे, ब्लाऊजचा जे पीसचा तुकडा आहे त्याच्यावरती 2.5 इंचाची खूण करून घेणार आहे आणि हा गळा तसाच लावून घेणार आहे। इस्त्री असेल तर इस्त्रीने चिकटवून घ्या आणि नंतर वरती टीप मारून घ्यायची आहे। गळ्याला पूर्णपणे टीप मारून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे कापड वगैरे ब्लाऊजचे शिल्लक नसेल तर तुम्ही कोणत्याही कापडावरती ही डिझाईन लावून ब्लाऊजला लावू शकता, कारण ही पूर्णपणे आत दुमडली जाते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे कापड जे आहे ते वरती दिसून येत नाही। गळे लावून आपण व्यवस्थित आकार काढून घेणार आहोत। कॅनव्हास व्यवस्थित मांडून आकार द्यायचा आहे। व्यवस्थित आकार दिल्यानंतर आपल्याला जो कडेचा राहिलेला भाग आहे आणि आतला जो भाग आहे तो कट करायचा आहे। कडेचा भाग जास्तही कट करायचा नाही, जेणेकरून आपला ब्लाऊजच्या गळ्याला आतमध्ये दुमडला जाईल तो। व्यवस्थित गळ्याचे टोके वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत कात्रीने। आता हा जो गळा मी तयार झालेला आहे तो कापडावरती टाकणार आहे। जो माझा ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आहे तो मी घेणार आहे आणि यावरती हा गळा ठेवून बरोबर मी जोडणार आहे। तर आता गळ्यालाही इथंही 2.5 इंचाची मी खूण करून घेणार आहे आणि थोडासा कट मारून घेणार आहे। कट मारून झाल्यावरती आपल्याला जो भाग आहे, सरळ ब्लाऊजचा जो भाग आहे त्याच्यावरतीच हा गळा मांडून घ्यायचा आहे। आता हा गळा मांडताना कॅनव्हासची बाजू नेहमी वरती हवी। कॅनव्हास जोडल्यानंतर काय होतं की गळा जे आहे ते एकदम परफेक्ट शेपमध्ये येत असतात आणि त्याचे कोणे वगैरे व्यवस्थित येत असतात, त्यामुळे तुम्ही कॅनव्हासचा वापर इथं करू शकता। जर तुम्हाला कॅनव्हास वापरायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट कापडावरती आकार देऊन तुम्ही डायरेक्ट कापडही पलटी मारू शकता, परंतु कॅनव्हासने काय होतं की गळ्याचे जे शेप आहे ते व्यवस्थित आणि छान येतात। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही बाईचा टॅलेंट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत जा। अशा प्रकारे गळा काढून झाल्यानंतर जो आतला भाग आहे तो मी पूर्णपणे कट करून घेणार आहे।
साईडने थोडेसे कट मारून घ्यायचे आहेत आणि हा गळा पलटी मारून एकदम कोणे वगैरे व्यवस्थित काढून मी याला वरून टिप मारून घेणार आहे। छोट्या कात्रीच्या साहाय्याने मी टोकं काढून घेणार आहे। ब्लाऊजचे व्यवस्थित जो आपण गळ्याचा आकार घेतलेला आहे त्याचे टोक व्यवस्थित काढले की काय होतं, की गळ्याचा आकार खूप छान दिसतो आणि व्यवस्थितही दिसतो। अशा प्रकारचा गळा आपण जो मागच्या साईडला काढलेला आहे तो आपण ड्रेस वगैरे शिवला तर पुढच्या साईडलाही घेऊ शकतो। हा गळ्याला टिप मारून झाल्यानंतर त्याच्यावरती मी लेस लावून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित प्रकारे गळा कसा आलेला आहे ते, आणि याच्यावरती बरोबर लेस लावून घेणार आहे। गळ्याच्या टोकावरती व्यवस्थित लेस थोडीशी दुमडून टिप मारून घ्यायची आहे आणि लेसलाही व्यवस्थित कोणे काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे संपूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे गळा छान तयार झालेला आहे। आणि आता बाहेरच्या साईडलाही मी थोडीशी 1 इंच अंतर सोडून पुन्हा लेसला तसाच गळ्याचा आकार देऊन लेस लावून घेणार आहे, जेणेकरून आपला गळा खूप छान दिसेल। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही लाईक, कमेंट्स आणि शेअर्समध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला बाहेरच्या साईडनेही छानपैकी लेस लावून घ्यायची आहे आणि आपला गळा खूप छान तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कळवायला विसरू नका। अशा प्रकारे आपला छानसा गळा तयार झालेला आहे। तर आपण याला नॉट्सही लावू शकता आणि किंवा मध्ये एक बटनही लावू शकता। चला तर भेटूया।